ज्या विद्यार्थ्यांना देशसेवा करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी NDA किंवा मग मिलिटरी या व्यतिरिक्त सुद्धा अजून जे काही आहेत तर डिफेन्सचे ऑप्शन आहेत. तर त्यांच्यासाठी जे विद्यार्थी 8वी पासूनच ज्यांना डिफेन्समध्ये जाण्याची इच्छा आहे अशांसाठी भारतामध्ये एकमेव कॉलेज आहे राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून या ठिकाणी हे जे काही कॉलेज आहे तर हे स्थित आहे. हे कॉलेज 138 एकरामध्ये जे काही आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेले आणि प्रत्येक राज्यामधून एक एक विद्यार्थी जो काही आहे तर तो या ठिकाणी इथं निवडला जातो. म्हणजे एका राज्यामधून एका विद्यार्थ्याची निवड केली जाते तर वर्षभरामध्ये फक्त 50 विद्यार्थ्यांची जी काही तर निवड या कॉलेज अंतर्गत या ठिकाणी इथं केली जाते आणि या विद्यार्थ्यांना पुढे जे काही मिलिटरी असेल त्याचबरोबर NDA असेल याची जी काही आहेत तर ट्रेनिंग या ठिकाणी इथं दिली जाते. त्याचबरोबर शालेय जे काही शिक्षण आहे तर हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं पूर्ण करून घेतलं जाते आणि यामध्ये पूर्ण जो काही आहे तर तो CBSE पॅटर्न आपल्याला देण्यात आलेला असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून जे काही तर यांच्यामधल्या कोणकोणत्या फॅसिलिटीज असतात यामध्ये, त्याचबरोबर कशा पद्धतीने या ठिकाणी आपण ॲडमिशन घेऊ शकतो किंवा यांच्या जे काही एक्झाम्स आहेत तर त्या कशा पद्धतीने होत आता तर याची संपूर्ण माहिती जी काही आहे तर या व्हिडिओमध्ये असेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जो काही आहे तर हा व्हिडिओ शेअर करा. आता यामध्ये जर बघितलं आपण तर राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून याची जी काही स्थापना आहे तर ती आपल्याला या ठिकाणी जे काही आहेत तर 1922 दिसते. तर हे जे काही कॉलेज आहे तर हे कॅटेगरी ए मध्ये येते. भारतामध्ये कॅटेगरी ए मधलं हे जे काही कॉलेज आहे इंटर सर्व्हिसमधलं तर या ठिकाणी आहे आणि याच्यावरती नियंत्रण जे काही आहे तर आर्मी ट्रेनिंग कमांड यांचं या ठिकाणी कंट्रोल देण्यात आलेले आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत जी काही तर ही पूर्णपणे कॉलेज या ठिकाणी इथं चालवल्या जाते. त्याचबरोबर जर बघितलं आपण तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याने ॲडमिशन घ्यायचं असेल तो विद्यार्थी इयत्ता 7वी मध्ये शिकणारा असावा किंवा इयत्ता 7वी जी काही तर नुकतीच त्यांनी या ठिकाणी इथं पास केलेली असावी आणि त्याचं वय जे काही आहे तर कमीत कमी 11 वर्ष व जास्तीत जास्त 13 वर्ष असणं आवश्यक आहे. 1 जुलै किंवा 1 जानेवारी अशा 2 पद्धतीनं जे काही आहे तर यांचं एज जे काही तर ते कॅल्क्युलेट केले जाते. तर या दरम्यान त्यांचं एज जर असेल तर असे विद्यार्थी या ठिकाणी इथं जे काय तर ॲडमिशन घेऊ शकतात. आणि यामध्ये ॲडमिशन ची जी काही प्रोसेस आहे तर ती कशा पद्धतीनं असते, पहिल्यांदा आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागते. RIMC यांच्या वेबसाईटवरती जायचं, यांच्या वेबसाईटवरती जाऊन प्रॉस्पेक्ट डाउनलोड करायचं. प्रॉस्पेक्ट डाउनलोड केल्याच्या नंतर त्या प्रॉस्पेक्टमध्ये जे काही आहे तर आपल्याला फॉर्म मिळतो. आता हे प्रॉस्पेक्ट जे काही तर तुम्ही पोस्टाने सुद्धा घरी बोलवू शकता. ओके. आणि त्यानंतर जो काही आपला फॉर्म आहे तर तो फिलअप करून त्यांना त्या पोस्टाद्वारे जे काही आहे तर त्या ठिकाणी तिथे पाठवू शकतो. मग हे जे काही प्रॉस्पेक्ट असेल त्या प्रॉस्पेक्टमधला फॉर्म जे काही आहे तर आपल्याला त्या ठिकाणी तिथं भरावा लागतो. त्यानंतर रिटर्न एक्झाम जी काही आहे तर ही यांची होते. रिटर्न एक्झामच्या नंतर जे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांचा जो काही आहे तर तो इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्यानंतर यांचं जे काही आहे तर मेडिकल केले जाते. आता मेडिकल जे काही आहे तर हे आर्मीचे जे काही मेडिकल कॉलेज आहेत त्याच ठिकाणी जे काही तर यांचं मेडिकल त्या ठिकाणी तिथं घेतलं जाते आणि त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन जे काही आहेत तर ते मेरिट लिस्ट अनुसार या ठिकाणी इथं विद्यार्थ्याचं केल्या जाते. तर ही जी काही प्रोसेस आहे तर या पद्धतीने इथं देण्यात आलेली एकूण जे काही आहेत तर म्हणजे दर 6 महिन्याच्या नंतर जे काही आहेत एका ग्रुपमध्ये जर बघितलं तर 25 विद्यार्थी आणि त्याच्यानंतर परत 6 महिन्याच्या नंतर जे काही तर 25 विद्यार्थी अशा 2 सेमिस्टरमध्ये जे काही तर 25 आणि 25 असे जे काही तर 50 विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी इथं केली जाते. आता हे जे काही 50 विद्यार्थी जे काही आहेत तर दरवर्षी निवडले जातात आणि दर 6 महिन्याच्या नंतर जे काही आहेत तर 25 विद्यार्थ्यांची निवड यांच्या अंतर्गत या ठिकाणी इथं केली जाते. की जसं मी अगोदर सांगितलं की त्यांचं एज जे काही आहे तर 11 वर्ष आणि 13 वर्ष पाहिजे 1 जानेवारी किंवा 1 जुलै रोजी. आता हे जे काही विद्यार्थी आहे यांचं ॲडमिशन कोणत्या इयत्तेमध्ये होते तर यांचं जे काही ॲडमिशन आहे तर इयत्ता 8वी मध्ये, फक्त इयत्ता 8वी मध्ये जे काही तर या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन त्या ठिकाणी तिथं मिळते विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी यांचं एज्युकेशन जे काय जसं मी अगोदर सांगितलं की CBSE पॅटर्नच्या बेसवरती जे काय तर या ठिकाणी यांचं पूर्ण एज्युकेशन त्या ठिकाणी तिथं असते. इयत्ता 7वी मध्ये शिकणारा विद्यार्थी असेल किंवा इयत्ता 7वी पास झालेला विद्यार्थी असेल तर असा विद्यार्थी जो काही तर यांची परीक्षा या ठिकाणी इथं देऊ शकतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर तो विद्यार्थी मेडिकली फिट असणं या ठिकाणी आवश्यक आहे. तो पूर्णपणे मेडिकली फिट पाहिजे तरच त्याला जे काही तर या ठिकाणी इथं ॲडमिशन दिल्या जाते. त्याच्यानंतर जर बघितलं तर एक राज्य एक वॅकन्सी अशा बेसिसवरती जे काय तर या विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी इथं केली जाते. आणि त्याचबरोबर ज्या स्टेटची
लोकसंख्या जास्त आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणे जे काही तर विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी इथं केली जाते. एखाद्या राज्यामधून जे काही आहेत तर 2 विद्यार्थी या ठिकाणी इथं घेतले जातात. त्यानंतर जर बघितलं तर यांचं सिलेबस कशा पद्धतीचं आहे रिटन एक्झामचा, रिटन एक्झाममध्ये जर बघितलं तर इंग्लिश आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि जनरल नॉलेज आहे. या 3 विषयाच्या बेसवरती जे काही तर यांची इथं परीक्षा घेतली जाते. आणि या 3 विषयामध्ये जर बघितलं तर इंग्लिश 125 मार्कसाठी आहे, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स जे काही तर 200 मार्कसाठी आणि जनरल नॉलेज जे काही तर ते 75 मार्कसाठी या ठिकाणी इथं आहे. सगळ्यां मिळून जे काही तर यांची 400 मार्काची जे काही तर परीक्षा या ठिकाणी इथं घेतली जाते. आणि या 400 मार्कपैकी जे काही तर तो तुमचा कट ऑफ या ठिकाणी इथं लावला जातो. आता इथे जर बघितलं तर तुमचं मॅथ्स आणि जनरल नॉलेजचा जो काही पेपर आहे तर तो 2 लँग्वेजमध्ये आपल्याला अवेलेबल असतो. एक हिंदी आणि दुसरा इंग्लिश. या 2 लँग्वेजपैकी जे काय तर आपण कोणती एक लँग्वेज जे काही तर या ठिकाणी इथं निवडू शकतो. आणि यांचं तुम्हाला सेक्शनल टायमिंग सुद्धा या ठिकाणी इथं देण्यात आलेलं आहे की या टाईममध्ये जो काही तर पेपर आपल्याला या ठिकाणी इथं सोडवावा लागतो. त्यानंतर तुम्हाला मिनिमम म्हणजे या ठिकाणी कमीत कमी मार्क जे काही आहेत तर ते 50% तरी येणं आवश्यक आहे, तरच तुम्ही पुढच्या याच्यासाठी जे काही तरी इथं क्वालिफाय होतं. पण यांचं त्या पद्धतीचं नाही आहे. जर विद्यार्थी मेरिटमध्ये जर असेल म्हणजे त्याला चांगले मार्क जर असतील तर तो विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी जो काही आहे तर त्या ठिकाणी तिथं सिलेक्ट केला जातो. त्यानंतर जर बघितलं तर यांची जी काही फीस आहे म्हणजे जे काही आपण प्रॉस्पेक्ट असेल किंवा जो काही फॉर्म भरणारा आहे तर याची फीस साधारणतः किती तर 600 रुपये ही जनरल कॅन्डिडेटसाठी इथं देण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर SC ST कॅन्डिडेटसाठी जे काय आहे तर 555 रुपये एवढी फीस या ठिकाणी इथं देण्यात आलेली. आता ही जी काही फीस आहे SC ST सोडता बाकीच्या सगळ्या कॅन्डिडेटसाठी 600 रुपये एवढी फीस जी काही तर यांनी या ठिकाणी इथं देण्यात आलेली. त्याबरोबर जर बघितलं तर आपल्याला डॉक्युमेंट साधारणतः या ठिकाणी कोणकोणते लागणार आहेत. आपलं बर्थ सर्टिफिकेट जे काही तर ते असणं आवश्यक आहे. म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा ग्रामपंचायत यांनी जे काही इश्यू केलेलं आहे तर ते सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट आपण कोणत्या राज्यामध्ये राहतो तर त्या राज्याचं प्रूफ आपल्याकडे असणे या ठिकाणी आवश्यक आहे. SC ST मध्ये जर येत असाल तर SC STचं कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. किंवा इतर कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर जे काही प्रिन्सिपल आहेत तुम्ही जे काही करंट स्कूलमध्ये स्टडी करत आहात तर त्यांचं या ठिकाणी जे काही आहे तर तुम्हाला एक सर्टिफिकेट लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर जर बघितलं तर फोटोकॉपी आधार कार्ड जे काही आपलं आधार कार्ड आहे तर ते आधार कार्डची एक फोटोकॉपी जे काही आहे तर या ठिकाणी आपल्याला इथं लागेल. आणि 2 पासपोर्ट साईज जे काही आहेत तर ते फोटो साधारणतः आपल्याला या ठिकाणी इथं लागणार आहे. ओके. आता बघा हे झालंय याबद्दल की जी काही आपण सगळी एक्झाम होती या एक्झामच्या बद्दलची जी काही तर ती माहिती घेतलेली होती. पण यांची जी काही फीस वगैरे आहे तर ती कशा पद्धतीची आहे, यांच्या कॉलेजची जी काही तर फीस कशा पद्धतीची देण्यात आलेली आहे तर त्याबद्दल सुद्धा आपण इथं जाणून घेऊया. कारण की ॲडमिशन घेण्याच्या अगोदर या कॉलेजला आपल्याला जर ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर ते ॲडमिशन घेण्याच्या अगोदर आपल्याला जे काही तर या ठिकाणी या कॉलेजची फीस किती आहे तर हे साधारणतः इथं माहीत असणं आवश्यक आहे. यांचं जे काही ॲन्युअल फीस आहे तर ती 98,650 म्हणजे 1 लाख रुपयाच्या आसपास जी काही तर इथं यांची फीस देण्यात आलेली जनरल कॅटेगरीसाठी. ओके. आणि SC आणि ST कॅटेगरीमध्ये जर असेल तर 81,850 रुपये म्हणजे जवळजवळ 82,000 एवढी फीस या ठिकाणी इथं देण्यात आलेली. आणि सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून वन टाईम जे काही आहेत तर ते 50,000 रुपये या ठिकाणी इथं घेतात. म्हणजे 1,48,650 एवढी जी काही तर यांची या ठिकाणची फीस आपल्याला असणार आहे. ही जी काही फीस आहे 98,650 ही ॲन्युअली असणार आहे म्हणजे ही आपल्याला दरवर्षी या ठिकाणी इथं द्यावी लागणार आहे. आणि 81,850 SC ST कॅटेगरीसाठी तर एवढी फीस जी काही आहे तर ही ॲन्युअली द्यावं लागणार आहे. हे 50,000 रुपये जे काही तर ते एकदाच या ठिकाणी इथं भरावे लागणार आहेत. ओके. आणि हे जे काही 50,000 रुपये तुमचे असतील तर हे रिफंडेबल सुद्धा या ठिकाणी यांनी देण्यात आलेले आहेत की सिक्युरिटी डिपॉझिट जे काही आहे तर हे तुम्हाला नंतर ज्यावेळेस विद्यार्थ्याचं एज्युकेशन या ठिकाणी इथं पूर्ण होईल तर त्यावेळेस ते रिटर्न सुद्धा तुम्हाला जे काही तर देण्यात येतील. तर अशा पद्धतीचं RIMC जे काही आहेत तर भारतामध्ये एकमेव कॉलेज आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेलं आहे की जे पूर्णपणे मिलिटरी ट्रेनिंग जे काही तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी इथं देते की इयत्ता 8वी पासून जे काही तर ती मिलिटरी ट्रेनिंग या ठिकाणी इथं देण्यात येते. दुसरं या व्यतिरिक्त अजून कोणते कॉलेजेस वगैरे आहेत का किंवा स्कूल वगैरे आहेत का की जे या ठिकाणी आपल्याला ट्रेनिंग देतात तर हो या व्यतिरिक्त सुद्धा आहेत. एक आहे RMS आणि दुसरं आहे सैनिकी स्कूल की ज्या विद्यार्थ्यांना डिफेन्समध्ये जायचं असेल तर असे त्यांच्यासाठीचे 3 ऑप्शन आपल्याकडे आहेत. एक आहे RIMC आणि दुसरं जे काही आहे तर RMS आणि तिसरं जे काही तर ते आहे सैनिकी स्कूल. तर या पद्धतीने
ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर सध्या 7 जूनपासून जे काही तर यांचे फॉर्म सुरू झालेले नाहीत, ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षीची परीक्षा दिलेली होती अशा विद्यार्थ्यांची जे काही तर ॲडमिशनची प्रोसेस आता 7 जूनपासून जे काही तर त्या ठिकाणी तिथे सुरू होणार आहे. पण पुढचे ज्यावेळेस फॉर्म येतील तर त्या फॉर्मची संपूर्ण माहिती जी काही आहे तर आपल्या या चॅनलवरती दिली जाईल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही पुढच्या इन्फॉर्मेशन असतील तर त्या तुम्हाला या चॅनलवरती इथं मिळत राहतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जो काही तर हा व्हिडिओ शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांना डिफेन्समध्ये जायचं असेल त्या विद्यार्थ्यांचं या कॉलेजच्या अंतर्गत जे काही तर स्वप्न या ठिकाणी इथं पूर्ण होऊ शकेल. धन्यवाद.